नमस्कार मित्रांनो, आपल्या बुल रनर मराठी या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याला सर्वांची इच्छा म्हणजे श्रीमंत होण्याचं. तर श्रीमंत होण्यासाठी सहज आणि सोपे मार्ग आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर श्रीमंत होणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी आपल्याला शिस्त, संयम, चांगल्या नियोजनाची गरज आहे. संपत्ती निर्माण करण्याचे काही प्रभावी माध्यम आणि मार्ग आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं स्पष्ट आर्थिक लक्ष ठेवा. तुमच्यासाठी श्रीमंत होणे म्हणजे काय हे ठरवा. त्यासाठी लागणारे तुम्ही उद्दिष्टे पण तयार ठेवा. तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी करा. जर उत्पन्नापेक्षा खर्च कमी असेल तर तुमची बचत होऊ शकते आणि बचत झालेली रक्कम तुम्ही गुंतवणुकीसाठी ठेवू शकता. शहाणपणाने गुंतवणूक करा. गुंतवणूक आणि फक्त गुंतवणूक हीच फक्त श्रीमंत होण्याचा एक सोपा मार्ग आहे. पण दीर्घकालीन गुंतवणूक ही अल्प कालावधीसाठी नसून दीर्घ कालावधीची गुंतवणूकच तुम्हाला जास्त श्रीमंत करू शकते. तर गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे जे स्रोत आहेत त्यांच्यापैकी जसे शेअर, स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून वर्षाला 12% ते 14% रिटर्न मिळवू शकता. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा. तुमच्या उत्पन्नाचे विविध स्रोत असायला पाहिजे. युजली आपल्या सगळ्यांचे एकच उत्पन्नाचा स्रोत असतो. युजली ती नोकरी असेल किंवा आपण जो कामधंदा करतो. परंतु जर तो स्रोत बंद पडला तर आपल्याकडं आर्थिक विवेचनेची गत आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे विविध उत्पन्नाचे स्रोत तयार करा. एक साईड बिझनेस तयार करा किंवा त्या शेअरमध्ये गुंतवणूक करा की ज्याच्यामधून तुम्हाला लाभांश म्हणजे डिव्हिडंड भेटेल. जर तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी त्याच्यामधला फ्लॅट किंवा एखादं दुकान असेल तर ते तुम्ही भाड्याने देऊन त्याच्यातून पण तुम्ही उत्पन्न तयार करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःवर असलेलं कर्ज कमी करा. आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे EMI किंवा क्रेडिट कार्डचं कर्ज असतं. तर क्रेडिट कार्डचं कर्ज हे वार्षिक 42% ते 45% व्याजदराने आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्यावर जास्त व्याजदर असणारे विविध कर्जे तुम्ही कमी करा, चुकवून टाका किंवा ते सर्व कर्ज एकत्रित करून कमी व्याजदराच्या कर्जात त्याचे रूपांतर करा. एक आपत्कालीन निधी तयार करा. तर जर तुमचा ऐनवेळेस जॉब गेला किंवा तुमच्यावर कोणतेही आर्थिक संकट आलं तरी 3 ते 6 महिन्याचा तुमचा जो खर्च असेल तेवढी रक्कम तुम्ही आपत्कालीन निधी म्हणून तयार करा आणि ती रक्कम सहज उपलब्ध होईल या उद्देशाने बचत खात्यात ठेवा. स्वतःला शिक्षित करा. फायनान्शियल लिटरसी किंवा गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या जे मार्ग आहेत, वेगवेगळे जे स्रोत आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या. पर्सनल फायनान्स म्हणजे वैयक्तिक वित्त, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्याच्या रणनीतीबद्दल सतत शिकत राहा. तर या रणनीती आपण या बुल रनर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी पुढे एकदम सहज पद्धतीने शिकवणार आहे. जीवनशैलीत अनावश्यक बदल करू नका. जर तुमचे उत्पन्न वाढले तर खर्चिक गोष्टी घेणे टाळा. तुमचे जे मिनिमम खर्च असतील तर तेवढेच खर्च करा. अत्यावश्यक खर्च तुमची बचत कमी करून तुम्हाला गुंतवणूक करण्यापासून म्हणजे कमी प्रमाणात ठेवू शकतो. चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्या. जर तुम्ही लवकर बचत केली आणि तुम्ही जर ती योग्य पद्धतीने गुंतवत राहिलात तर चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला भेटू शकतो. शिस्तबद्ध आणि संयमी राहा. संपत्ती निर्माण करणे वेळ, खाऊ आणि संयमाची प्रक्रिया आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, श्रीमंत होणं सोपे. फक्त गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक हीच एक जलद श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. परंतु कुठे गुंतवणूक करावी, किती गुंतवणूक करावी, कशात गुंतवणूक करावी, कोणत्या जोखमीच्या गुंतवणुकी आहेत, कोणत्या सेफ गुंतवणुकी आहेत, या सर्वांबद्दल माहिती आपण येत्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार.